आजच्या भागामध्ये रवींद्र महाजनी यांचं संपूर्ण जीवनपट आपण बघणार आहोत। तत्पूर्वी की आपलं DSDचं हिंदी चॅनल जे आहे ते चॅनल आपण चालू केलेलं आहे आणि त्याच्यावरती बायोग्राफी आणि सिरियल किलरच्या स्टोरी आपण टाकतो आहोत आणि त्या हिंदीमध्ये टाकतो आहोत। आणि मला अनेकांनी मेसेज केले होते की आपल्याला ह्या स्टोरी ज्या आहेत त्या हिंदीमध्ये पण टाकत जा, तर त्या हिंदीमध्ये टाकलेल्या आहेत। आता मी हळूहळू माझं हिंदी सुधारण्याचा प्रयत्न करतोय, तर माझी तुम्हाला सुरुवातीलाच विनंती आहे की त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यावरती जे आता मी स्टोरी टाकायला सुरुवात करतोय तर माझ्याकडून काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा आणि त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक विद्वान होऊन गेले, ज्ञानी होऊन गेले। त्या ज्ञानी पंडितांमध्ये एक अग्रक्रमानं नाव येतं आणि ते म्हणजे हनुमंत रामचंद्र महाजनी। आता हे जे हनुमंत रामचंद्र महाजनी आहेत ते बेळगाव या ठिकाणचं एक नामवंत व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी यांनी त्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि महाजनी हे मानवेंद्र रॉय यांच्या विचाराने प्रभावित झालेले होते। त्यांच्या अंगामध्ये देशभक्ती जी आहे ती रक्तारक्तामध्ये भिनलेली होती। तरुणपणामध्ये अनेक आंदोलने केली। 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर महाजनी यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली आणि काही काळ त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं, मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि पुढे हे हनुमंत महाजनी जे आहेत ते त्यांच्या परिवारासह मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर लोकसत्ता हे जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती। तर अशा पद्धतीचं कार्य करणारे एक स्वातंत्र्य सैनिक आणि विचारवंत यांचे सुपुत्र होते रवींद्र महाजनी। 14 जुलै 1949 रोजी बेळगाव या ठिकाणी रवींद्र महाजनी यांचा जन्म झालाय। आता वडील जे आहेत ते संपादक होते आणि त्यामुळे बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण अशा पद्धतीची दिग्गज लोक जी आहेत ती यांच्या घरी येत जात असायची आणि यातूनच रवींद्रला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या। आता वडिलांनी याला मुंबईमध्ये प्राथमिक शाळेमध्ये घातलं आणि याची शिक्षणाची आवड होती त्याला, पण इतकी आवड नव्हती, त्याची आवड कला क्षेत्राकडे जास्त होती। आणि एकदा हे जे सुपुत्र आहेत ते सुपुत्र नापास झाले, त्यावेळेस मग त्या वडिलांनी त्या मुलावरती ते रागावले नाहीत किंवा त्याला रागराग केला नाही, तर त्या मुलाला रवींद्रला धीर दिला आणि त्याला सांगितलं की तुझं शिक्षण तू पूर्ण कर आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या मुलाला प्रेरणा देऊन त्याचं जे पदवीचं शिक्षण होतं ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य त्यांनी केलेलं होतं। आता रवींद्र जो आहे तो खालसा महाविद्यालय मुंबईमधलं जे आहे त्या ठिकाणी BAचं शिक्षण घेत होता। यावेळेस याचे मित्र होते रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर, अशोक मेहता। आता ही सगळी अवलिया मंडळी होती आणि या सगळ्यांना अभिनयाची आणि चित्रपटाची अत्यंत आवड होती आणि भविष्य काळामध्ये हे सगळे या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले होते। तर आता रवींद्रचं अशा पद्धतीच्या मित्रांमध्ये कॉलेज चालू होतं। आता कॉलेज मध्ये असतानाच त्यांचं भावी स्वप्न जे आहे ते रंगवत होते की बाबा शिक्षण पूर्ण करायचं आणि आपण चित्रपटामध्ये काम करायचं, चित्रपटामध्ये जायचं, असंच त्यांनी कॉलेजमध्येच म्हणजे ठरवून ठेवलेलं होतं। पण त्या काळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये म्हणजे काही नाटकांच्या स्पर्धा असायच्या किंवा कॉलेजच्या आंतर स्पर्धा असायच्या, तर त्याच्यामध्ये यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि याच काळामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा नशीब आजमावण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला होता आणि वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसला हे भेट देत होते, दिग्दर्शक निर्मात्यांना जाऊन भेटत होते, स्टुडिओला जाऊन शूटिंगचा अनुभव घेत होते। अशा पद्धतीने यांचे हे प्रयत्न चालू होते आणि कॉलेजमध्ये पाहिलेलं स्वप्न आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये जे काही घडतं याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक असतो आणि या गोष्टी रवींद्रला समजायला लागल्या होत्या, जाणवायला लागल्या होत्या। दैवाचा खेळ काय असतो हे कोणालाही कळत नाही आणि ऐन तरुण वयामध्ये आकाशामध्ये भरारी घेण्याचं वय असताना किंवा भरारी घेण्याचं स्वप्न असतानाच काहीतरी दैवाचा फेरा फिरला आणि एक अघटित घटना घडलेली होती। 18 ऑगस्ट 1969 रोजी यांचे वडील हनुमंत महाजनी यांचं निधन झालेलं होतं। आता घरची सगळी जबाबदारी ही या तरुण रवींद्रवरती आलेली होती आणि त्याच्यामुळे मग त्याला कमाई करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे त्याची जी काही स्वप्न होती ती सगळी स्वप्न त्यांनी भासणामध्ये गुंडाळली आणि छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली। आता यावेळेस मग तो मुंबईमध्ये टॅक्सी चालवण्याचं काम करायचा। आता मी आपल्या DSDवरती म्हणजे DSD मराठी स्टोरीमध्ये जी स्टोरी सांगितली होती त्यावेळेस मी त्याच्यामध्ये ते रिक्षा चालवतो आहे अशा पद्धतीनं लिहिलं होतं आणि काही ठिकाणी मी रिक्षा चालवत होते असं वाचलं होतं म्हणून मी ते सांगितलं आणि काही ठिकाणी टॅक्सी चालवतात असं, म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी अशा दोन्ही गोष्टी समोर आलेल्या होत्या।
तर आता ते काही का होईना पण ते चालवत होते. तर अशा पद्धतीनं त्याच्यातनं काहीतरी 2 रुपये मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि आपलं म्हणजे काहीतरी चालवून घर चालवण्याचा प्रयत्न करत होते. आता बघा, एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून समाजातून त्यांच्याकडे अत्यंत तुच्छतेने पाहिलं जायला लागलं होतं आणि जवळचे नातेवाईक जे आहेत ते किंवा मित्रमंडळी जे आहेत ते टॅक्सी ड्रायव्हर झाला म्हणून टीका करायचे, थट्टा करायचे आणि नावं ठेवायचे. अशा पद्धतीनं पण हे सगळं रवींद्र ऐकून घेत होता आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. कारण लोक टीका करायला येतात पण आपलं पोट भरायला कुणी येत नसतं. त्यामुळे या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आपण जर यांच्या नादी लागलो तर उपाशी राहायची वेळ येईल. त्याच्यापेक्षा आपण आपल्या घरचा, आपल्या संसाराचा, आपल्या परिवाराचा, आपल्या आईवडिलांचा, आपल्या घरातल्या लोकांचा विचार केला पाहिजे. आणि ही गोष्ट रवींद्रला त्या काळामध्ये समजायला लागली होती आणि तो आपलं प्रामाणिकपणे काम करत होता आणि 4 पैसे मिळवत होता, घर चालवत होता. साधारणपणे 3 वर्ष रवींद्रनं गाडी चालवली आणि याच सुमारास मग मायानगरीची दारंसुद्धा त्याच्यासाठी खुली झाली होती. जाणता अजाणता हे जे नाटक आहे ते नाटक त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरलेलं होतं. प्रसिद्ध लेखक, कथाकार, दिग्दर्शक मधुसूदन कालेलकर तर यांच्या नियोजित नाटकामध्ये रवींद्रला भूमिका मिळाली होती आणि त्यानं ती भूमिका अत्यंत प्रभावीपणे सादर केलेली होती. नाटकाचा विषय जितका सुंदर होता तितकीच या रवींद्रची भूमिका सुद्धा चांगली झालेली होती आणि यामुळे तो कौतुकाला पात्र झालेला होता. आता हे नाटक जे आहे ते त्या काळामध्ये प्रचंड चाललेलं होतं, गाजलेलं होतं. आता या नाट्यमंडळीमध्ये रवींद्रचा चेहरा जो आहे तो परिचयाचा झालेला होता आणि याच काळामध्ये निर्माता दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 7 हिंदुस्तानी हा जो सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये 1969ला एक छोटासा रोल मिळालेला होता आणि पडद्यावरती रवींद्र हे पहिल्यांदा दिसलेला होता. मात्र या सिनेमामध्ये महानायक अमिताभ बच्चन होते आणि त्यामुळे रवींद्रच्या छोट्याशा रोलकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नव्हतं. पण पडद्यावरची रवींद्र महाजनी यांचीही सुरुवात होती. एका बाजूला अशा पद्धतीने त्यांची सुरुवात झाली होती, त्याच वेळेस त्यांच्या नाटकाच्या तालमी सुद्धा सुरू होत्या. आता कालेलकरांनी रवींद्रच्या अभिनयावरती खुश होऊन आणखी खास त्याच्यासाठी एक नाटक लिहिलेलं होतं आणि ते नाटक होतं तो राजहंस एक. आता या नाटकाला देखील रवींद्र यांनी आपल्या अभिनयातून योग्य तो न्याय दिलेला होता आणि एके दिवशी या नाटकाचे प्रयोग पाहायला त्या काळातले प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक व्ही शांताराम आले होते. त्यांनी हे सगळं पाहिलं आणि हा तरुण जो आहे तो एक उत्कृष्ट अभिनेता होऊ शकतो हे शांताराम बापूंच्या पारखी नजरेनं हेरलं आणि त्या क्षणी शांताराम बापूंनी ठरवलं की आपल्या आगामी झुंज या सिनेमामध्ये हा राजबिंडा हिरो जो आहे तो घ्यायचा. आणि खऱ्या अर्थानं 1974ला रवींद्रचा पहिला सिनेमा त्याला मिळाला आणि सिनेमा जगतामध्ये नायक म्हणून त्यानं प्रवेश केला होता. किरण शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये रवींद्रच्या जोडीला कलाकार होते रंजना, अरविंद देशपांडे, वत्सलाबाई देशमुख, गोविंद कुलकर्णी, सुहास भालेकर ही सगळी दिग्गज मंडळी होती. आणि हा जो सिनेमा आहे त्या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आणि रवींद्र या नव्या ताऱ्याला या ठिकाणी या चित्रपटानं जन्माला घातलं होतं. तब्बल 9 वर्ष रवींद्र संधीची वाट बघत होता, संघर्ष करत होता, स्ट्रगल करत होता आणि आता हा संघर्ष, हे स्ट्रगल या झुंजनं संपवलेलं होतं. या सिनेमानं प्रचंड यश मिळवलेलं होतं आणि रवींद्र महाजनी घराघरामध्ये पोहोचलेले होते. एक प्रचंड बोलका आणि रुबाबदार अशा पद्धतीचा चेहरा आणि आपल्या हा चेहरा जो आहे तो आपल्या सिनेमात असावा असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटायला लागलं होतं आणि रवींद्र महाजनी यांच्याकडे या दिग्दर्शकांच्या रांगा सुरू झालेल्या होत्या. आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीचे पावलं, देवता अशा पद्धतीचे यशस्वी चित्रपटसुद्धा त्यांनी दिले होते, त्यांच्या खात्यावरती ते जमा झाले होते. त्याचबरोबर म्हणजे ही तर प्रसिद्धी होतीच पण वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट करायचे, वेगवेगळ्या शेड असलेल्या भूमिका करायच्या असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार असे हलके फुलके चित्रपट सुद्धा त्यांनी केले होते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळत होतं. आता तो जो काळ होता तो काळ होता तमाशापटांचा आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांचा आणि त्या चित्रपटांची त्या काळामध्ये चलती होती. तरीसुद्धा महाजनींसारखा हिरो मिळाल्यामुळे मराठी प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांनी त्यांच्या रूपाला शोभून दिसेल अशा पद्धतीच्या कथा पुढे आणलेल्या होत्या आणि मराठी चित्रपटातील सामाजिक आशय पुन्हा एकदा वाढीला लागलेला होता. चांगली कथा, चांगली पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप, त्यांचा अभिनय आणि यामुळे सिनेमे जे आहेत ते चालत होते आणि हे सगळं समीकरण इतकं छान जुळून आलेलं होतं. हिरो म्हटलं की रवींद्र महाजनी यांचं रूप समोर यायचं आणि त्यांची चेहरेपट्टी ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील विनोद खन्ना यांच्यासारखी होती. त्यामुळे रवींद्र महाजनी यांना मराठीतले विनोद खन्ना असं सुद्धा म्हटलं जायचं.
आता रवींद्र जे आहेत ते हळूहळू चित्रपट येत होते आणि लाखो तरुणींच्या गळ्यातले ताईत बनत चालले होते. तरुणांच्या हृदयामध्ये यांनी आपलं अढळस्थान निर्माण केलेलं होतं आणि अशा पद्धतीनं त्या काळातील ते एक हँडसम हंक होते. यांच्या सिनेमाचा सफर अशा पद्धतीने सुरू झालेला होता. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांना एक चांगला सुंदर जोडीदार मिळालेला होता. त्यांचं नाव आहे माधवी. माधवी यांच्याबरोबर ती यांचं लग्न झालं होतं. नव्या जीवनाला, नव्या प्रवासाला, नव्या संसाराला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. मुलाचं नाव ठेवलं गश्मीर आणि मुलगी झाली, मुलीचं नाव ठेवलं रश्मी. हम दो हमारे दो अशा पद्धतीनं 4 जणांचा हा सुखी संसार सुरू झालेला होता. आता इकडं चित्रपटसृष्टीमध्ये रवींद्र महाजनी यांच्या यशाची कमान जी आहे ती चढत होती, पण काही काळाने यांचा ग्राफ आता कमी कमी व्हायला लागला होता. 1990 नंतर रवींद्र महाजनी यांनी चरित्र भूमिकांकडे आपला मोर्चा वळवलेला होता आणि याच दरम्यान मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. शिवाय दिग्दर्शनात सुद्धा त्यांनी आपलं नशीब आजमावलेलं होतं. 1997 साली सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं. रवींद्र महाजनी यांनी अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये 7 हिंदुस्तानी, आराम हराम है, दुनिया करी सलाम, हळद कुंकू, 3 चेहरे, गोंधळात गोंधळ, लक्ष्मीची पावलं, देवता, मुंबईचा फौजदार, सर्जा, उनाड, मैना, झुंज, बोले हे गिरधारी, कळत न कळत, जगा वेगळी पैंच, काय राव तुम्ही, कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद, पानिपत अशा पद्धतीचे सिनेमे आपण सांगू शकतो. आता रवींद्र महाजनी यांनी फक्त मराठीपुरतंच काम केलं का, तर असं नाही, तर त्यांनी हिंदीमध्ये आणि गुजराती सिनेमात सुद्धा दमदार अभिनय केलेला होता. आता गुजराती सिनेमांपैकी मारी हेल उतारो राज, आशा पुरा मातनी चुंदडी, चंदन मलयागिरी, जय भद्रकाली, सोरटी आणि सोनं अशा पद्धतीचे गुजराती सिनेमे. माझं आता गुजराती लँग्वेज थोडीशी तुम्ही समजून घ्या. तर अशा पद्धतीच्या गुजराती सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं आणि गुजराती इंडस्ट्रीमधून ते घराघरापर्यंत पोहोचलेले होते. आता याच काळामध्ये रवींद्र महाजनी यांनी दुसरा एक मार्ग निवडलेला होता आणि तो म्हणजे चित्रपटसृष्टी जी आहे ती बेभरोशाची आहे, त्यामुळे इथं काय होईल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये पैसे गुंतवण्याचं ठरवलेलं होतं. मात्र या व्यवसायामध्ये त्यांची फार मोठी फसवणूक झाली किंवा तो व्यवसाय त्यांना नीट जमला नाही आणि यांच्यावरती कर्जाचा डोंगर निर्माण झाला. आता यांच्या घरावरती जप्ती आली, घर जप्त झालं, सिनेमामधली कामं जी आहेत ती मिळणं बंद झालेलं होतं. या सगळ्यांमुळे रवींद्र महाजनी जे आहेत ते डिप्रेशनमध्ये गेले होते आणि आता त्यांचा मुलगा गश्मीर जो आहे तो किशोर वयामध्ये आला होता आणि त्या गश्मीरनं वयाच्या 15व्या वर्षी स्वतःची GRM म्हणजे गश्मीर रवींद्र महाजनी डान्स अकॅडमी सुरू केलेली होती आणि त्यानं स्वतःचं घर सावरण्याचा प्रयत्न केला होता आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये वडिलांवरती झालेलं जे कर्ज आहे ते पूर्णपणे कर्ज या पोरानं फेडलेलं होतं. आता या काळामध्ये रवींद्र महाजनी मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या खचत चाललेले होते आणि आत्तापर्यंत त्यांनी जो पैसा कमवला होता तो सगळा संपलेला होता. नवीन कामं त्यांना मिळत नव्हती आणि दुसऱ्या बाजूला गश्मीर हा मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमध्ये पाय रोवायला लागलेला होता आणि एक चांगल्या पद्धतीनं नावारूपाला येत होता. मुलाचा उदय होत होता आणि बापाचा अस्त सुरू झालेला होता. कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद आणि पानिपत या अलीकडल्या सिनेमामध्ये यांना रवींद्र महाजनी यांना छोटे मोठे रोल मिळालेले होते, पण काल जो हिरो होता तो आता रोल तर मिळत नव्हतात, पण त्या भूमिका ज्या आहेत त्याही नगण्य मिळत होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना नैराश्यानं घेरलेलं होतं आणि याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या कलहामध्ये झालेला होता आणि गश्मीर आणि रवींद्र म्हणजेच बाप आणि लेक यांच्यामध्ये पटेनासं झालं होतं, दरी निर्माण झाली होती आणि ही गोष्ट बहुतेक घरामध्ये घडते तीच या घरामध्ये सुद्धा घडत होती आणि याच्यामध्ये रवींद्र महाजनी यांचं जे वागणं होतं आणि स्वभाव होता त्यामुळे घरातल्या लोकांनी म्हणजे आई आणि बहीण यांनी सुद्धा गश्मीरला साथ दिलेली होती आणि यामुळे रवींद्र महाजनी हे एकटे पडले होते. आता हा कलह जो आहे तो इतका टोकाला गेला होता की गेल्या काही काळापासून रवींद्र महाजनी जे आहेत ते विभक्त राहत होते, वेगळे राहत होते. चाहत्याच्या गर्दीमध्ये विरघळून जाणारा हा कलाकार सरते शेवटी एकांतामध्ये गेला आणि गेल्या 7-8 महिन्यापासून तळेगाव या ठिकाणच्या आंबी गावामध्ये एका फ्लॅटमध्ये ते भाड्यानं राहायला लागले होते. 1 BHK फ्लॅट, एकटंच राहायचंय, एकटेच स्वयंपाक करायचे, एकटंच खायचंय, कोणी विचारायला नाहीये, कोणी बोलायला नाहीये, काही दुखलं खुपलं तरी कोणी मायेनं हात फिरवायला नाहीये. आपण कोण होतो आणि आपण काय झालो, कोण होतास तू, कायच झालास तू, अरे वेड्या मुला वाया गेलास तू. हाच तो हँडसम हिरो होता
ज्याच्यावरती हजारो मुली फिदा होत्या. हाच तो हिरो होता ज्याच्या नावावरती लोक चित्रपट पाहायला जायचे. हाच तो हिरो होता ज्याला पाहून, ज्याचं यश पाहून इतर हिरोंना त्याचा हेवा वाटायचा. पण दैवाचा खेळ कुणालाही कळला नाही. रवींद्र महाजनी यांची 75वी सुरू होत होती. 11 जुलै 2023 रोजी 75व्या वर्षामध्ये ते प्रवेश करणार होते. पण त्याला केवळ 3 दिवस बाकी असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 3 दिवसापासून घरामध्ये ते मरून पडले होते. त्यांच्या शरीराला दुर्गंध सुटल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. दरवाजा उघडला गेला आणि समोर पाहिलं तरी अर्धवट कुजलेलं त्यांचं शरीर होतं. एकेकाळचा राजबिंडा नट होता, पण त्याची ही अवस्था झाली होती याची कल्पना सुद्धा करवत नाही. ज्या देहावरती, ज्या देहाच्या ज्या शरीरावरती करोडो रुपयांची उलाढाल झाली होती, त्या देहासाठी हजारो तरुणी वेड्या झाल्या होत्या. त्या देहाचा असा करुण अंत होईल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. शेवटी त्यांच्याच देवता सिनेमातल्या ओळी पुन्हा एकदा आठवतात. खेळ कुणाला दैवाचा कळला, दैव लेखना कधी कुणा टळला. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला.